श्री स्वामी समर्थांची मानवतेची कथा. ईदच्या दिवशी घडलेला चमत्कार. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात गणेश नावाचा गरीब तरुण राहत होता. घरात वृद्ध आई आणि लहान बहीण. वडील काही वर्षांपूर्वीच गेले होते. गणेश दिवसभर काम करायचा, पण घराची परिस्थिती खूप कठीण होती. त्याची आई मात्र रोज श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करायची. ती नेहमी म्हणायची, बाळा, धर्म वेगळे असतील पण देव एकच असतो. पण गणेशच्या मनात राग होता, कारण काही वर्षापूर्वी गावात झालेल्या भांडणामुळे त्याच्या मनात दुसऱ्या समाजाबद्दल भीती आणि गैरसमज निर्माण झाले होते. तो कुणाशी जास्त बोलत नसे. एक दिवस गावात ईदचा सण आला. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण त्याच दिवशी गणेशच्या आईची तब्येत अचानक खूप बिघडली. तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. गणेश घाबरला. त्याच्याकडे औषधासाठी पैसे नव्हते. तो गावभर मदतीसाठी फिरला, पण सणामुळे अनेक दुकानं बंद होती. पाऊसही जोरात सुरू झाला. रात्री उशिरा तो आईला घेऊन रस्त्यावर उभा होता आणि मनात म्हणत होता, स्वामी, आता तुम्हीच मदत करा. तेवढ्यात एक गाडी आली. त्याच्या जवळ थांबली. गाडीतून दाढी असलेला एक मध्यमवयीन व्यक्ती उतरला. त्यांनी विचारलं, भाऊ, काय झालंय? गणेश थोडा घाबरला. तो काहीच बोलला नाही. पण त्या व्यक्तीने लगेच परिस्थिती ओळखली. ते म्हणाले, आईला लगेच हॉस्पिटलला घेऊन जाऊया. गणेश म्हणाला, पण माझ्याकडे पैसे नाहीत. ते हसले आणि म्हणाले, आज ईद आहे आणि ईद माणुसकी शिकवते. त्यांनी आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. औषधं घेतलं. पूर्ण रात्र ते गणेश सोबत बसून राहिले. सकाळी डॉक्टर म्हणाले, थोडा उशीर झाला असता तर आज जीव धोक्यात आला असता. गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि तो म्हणाला, तुम्ही एवढं का केलं माझ्यासाठी? ते शांतपणे म्हणाले, कारण तुझ्या आईमध्ये मला माझी आई दिसली. गणेश निशब्द झाला. त्या व्यक्तीचं नाव होतं रहीम चाचा. गावात त्यांना खूप मान देत. गणेशला आठवलं, ज्यांच्याबद्दल तो मनात राग घेऊन ठेवला होता, आज त्याच समाजातील माणूस माझ्या आईचा जीव वाचवत होता. त्या रात्री गणेश मंदिरात गेला. स्वामींच्या फोटोसमोर बसून रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, मी लोकांना धर्माने मोजत होतो, पण तुम्ही मला माणुसकी दाखवली. रडता रडता त्याला डुलकी लागली. स्वप्नात त्याला श्री स्वामी समर्थ दिसले. स्वामी म्हणाले, बाळा, देव कधीच धर्म बघून मदत करत नाही. जो दुसऱ्यांच्या दुःखात उभा राहतो तोच खरा भक्त. गणेशचे डोळे भरून आले. दुसऱ्या दिवशी तो रहीम चाचांच्या घरी गेला. त्याने त्याच्या पायांना हात लावला. रहीम चाचा पटकन मागे झाले. ते म्हणाले, अरे भाऊ, काय करतोयस? माणुसकीत मोठं लहान नसतं कुणी. गणेश हसला. त्या दिवसापासून गावात एक नवीन सुरुवात झाली. हिंदू आणि मुस्लिम मिळून सण साजरे करू लागले. गणेश आणि रहीम चाचा मिळून गरिबांना मदत करू लागले. गावातील लोक म्हणू लागले, स्वामींनी गावाचं वातावरणच बदललं. काही महिन्यांनी गावात मोठा भंडारा ठेवला गेला. त्या भंडाऱ्यात मंदिराबाहेर एक फलक लावला होता. त्यावर लिहिलं होतं, धर्म माणसाला चांगलं बनवण्यासाठी असतो, एकमेकांचा द्वेष करण्यासाठी नाही. गणेशच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती म्हणाली, आज माझा मुलगा खरं अध्यात्म समजला.
शेवटचा संदेश काय तर श्री स्वामी समर्थ शिक